7 वेळा जर तुम्ही केदारनाथ दर्शन केलं हिमालयात आणि एकदा फक्त गौरी केदारेश्वर दर्शन घेतलं वाराणसीमध्ये केदार घाटाच्या वर, तर त्याचं फळ जास्त असतं. त्या गौरी केदारेश्वरचं महत्व म्हणजे 2 शिवलिंग आहे, एकच शिवलिंग वाटतं, मध्ये अशी थोडीशी गॅप आहे की गौरी आणि शिव हे दोघांचं आहे. त्यांचं दर्शन करताना एक हात असा करायचा असतो आणि असं दर्शन करायचं असतं. त्याचं इतकं महत्व आहे. त्याचा एक श्लोक आहे संस्कृत, हे फक्त कोणीतरी बोलताय लोकांना सांगायला म्हणून नाहीये. 7 वेळा जर तुम्ही केदारनाथ दर्शन घेतलं हिमालयात आणि एकदा फक्त गौरी केदारेश्वर दर्शन घेतलं वाराणसीमध्ये केदार घाटाच्या वर, तर त्याचं फळ जास्त आहे. तिथे पण समोर केदारकुंड आहे. गौरी केदारेश्वर मंदिर एकतर तुम्ही गल्ल्यातून शोधत चला, 80 घाटाच्या मध्ये गौरी केदारचा रस्ता लागतो, शोधत या गल्ल्यांमधून निघायचं आणि दर्शनाला आतमध्ये जायचं. इथे दक्षिण भारतीय लोक जास्त आहेत, त्यांच्या अखत्यारीत येत होते. दक्षिण भारतीय स्थापत्य आहे तिथे, द्रविडी स्थापत्य. आणि दर्शन केलं शंभूंचं, आणखी एक महादेवाचं मंदिर आहे, ते दर्शन केलं सगळं की मग घाटातून बाहेर पडायचं. आणि इतकं सुंदर ती गंगा माता दिसते तेव्हा दर्शन होतं.